वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतं महासिद्धं आदिव्याधि प्रशमनं भोगमोक्षप्रदं देवं महासिद्धं नमाम्यहम्। प्रथमोतो दत्तात्रेयं द्वितीयं मत्स्येन्द्रनाथं तृतीयं गोरक्षनाथं नित्यानन्दं चतुर्थकं पंचमं जगन्नाथं षष्ठं भवतु शिवानन्दम् एवं गुरुषणनामानिं शिवयोगी परंपरा। जेम्स अँड इट्स इफेक्ट्स पार्ट 1 आपण मागच्या वेळी बघितला होता आणि आता आज आपण पार्ट 2 च्या दिशेने वाटचाल करतोय। जेम्स 1 मध्ये आपण रत्नदान कशी करायची, त्याचे परिणाम काय होतात वगैरे याविषयी पण चर्चा केली होती। अजून एक महत्त्वाचा पार्ट यामध्ये आहे, तो म्हणजे रत्न धारण करण्याची एखाद्याची इच्छा नसेल किंवा ऐपत नसेल तर त्याला रत्नांच्या पर्यायी अजून कोणत्या वस्तू किंवा अजून कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे आपल्याला रत्नांची जी परिणाम आहे किंवा ताकद आहे त्याची माहिती आपल्याला त्याचा परिणाम मिळू शकतो आणि त्याची माहिती आपण या इथं घेणार आहोत। तर रत्न जशी परिणाम करतात तशाच पद्धतीनं तुम्ही स्क्रीनवर बघताय प्रत्येक ग्रहाचे वस्त्र दिलेली आहेत बघा इथं। जर खालच्या बाजूला पाहिलं तर प्रत्येक ग्रहांची वस्त्र दिलेली आहेत। कोणत्या ग्रहाची तुम्हाला पीडा आहे किंवा कोणत्या ग्रहाची ताकद वाढवायची आहे, स्ट्रेंथ वाढवायची आहे, ग्रह बलानुसार त्याची आपल्याला ताकद वाढवायची आहे, तर त्या ग्रहाचं वस्त्र सुद्धा जेव्हा आपण परिधान करतो त्यावेळी सुद्धा त्या ग्रहांच्या ऊर्जा ग्रहमंडलातून आपल्याकडे येण्यासाठी उपयुक्त ठरतात। आणि त्यामध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे रंग। जसं तर रवीचा रंग केशरी आहे, चंद्राचा पांढरा रंग आहे, श्वेत लिहिलेलं आहे तिथं, मंगळाचं रक्त आहे म्हणजे डार्क रेड, केशरी म्हणजे सॅफ्रॉन कलर आहे, श्वेत म्हणजे व्हाईट कलर आहे, बुधाचा नील नील रंग आहे, नील, गुरुचा पीत म्हणजे पिवळा आहे, शुक्राचा चित्र विचित्र म्हणजे पण चित्रविचित्र म्हणजे विचित्र म्हणता येत नाही, पण चट्ट्या पट्ट्या ज्याला आपण म्हणतो किंवा स्क्वेअर म्हणतो किंवा डिझाईन प्रिंटेड म्हणतो असा रंग शुक्राचा आहे। मोस्टली व्हाईट कलर त्याच्यामध्ये मेन असतो, व्हाईट आणि ब्लूइश कलर। शनीचा काळा रंग आहे, राहू केतूचे जर तुम्ही पाहिलं तर राहूचा हा ग्रे कलर आहे, भुरा रंग म्हणजे आपण म्हणतो, आणि केतूचा रंग हा कृष्ण रंग आहे म्हणजे काळा रंग आहे। परत मग आता याचा वापर रोज तर आपण हे कपडे घालू शकत नाही किंवा काही कंपन्यांमध्ये युनिफॉर्म असतात, काही मुलांची युनिफॉर्म असतात किंवा ज्या स्त्रिया घरात काम करतात त्यांच्यासाठी हे सगळं शक्य नाहीये। तर मग याला पर्याय काय करायचा, तर जसं आपण बघू की एखाद्याला रवी ग्रहाची ताकद वाढवायची, रत्नांच्या बाबतीत जो परिणाम होतो तोच परिणाम या कलर थेरपीनं होऊ शकतो, ज्याला आपण क्रोमोपॅथी म्हणतो, अनेक नाव आहेत त्याला, कलरपॅथी म्हणतात, क्रोमोपॅथी म्हणतात वगैरे। तर या रत्नांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आता जसं आपण एक उदाहरण घेऊ, तर रवीचं उदाहरण घेऊ। रवीचा रंग आहे केशरी, त्या केशरी रंगाचा दोरा
रवीची तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायची, रवीची ताकद वाढवायची, तर केशरी रंगाचा दोरा तुम्ही जर तुमच्या हातावर बांधला, तुमच्या गळ्यामध्ये जर धारण केला तो, तर तुम्हाला त्या ठिकाणी रवीची ताकद, रवीची ऊर्जा ही प्राप्त होईल. आणि तो तुम्ही रविवारी रवीचं जे स्तोत्र आहे, आदित्य हृदय स्तोत्र आहे किंवा रवीची काय अन्य पुराणामध्ये दिलेली स्तोत्र आहेत, मोस्टली आपण रवीचा जप बघतो, नवग्रह स्तोत्रामध्ये असलेला जप, तर तो जप म्हणून तो दोरा जर तुम्ही भारला, भारला हा शब्दच योग्य आहे त्याच्यासाठी, जर तुम्ही तो दोरा भारला आणि तो जर तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर किंवा दंडावर किंवा गळ्यामध्ये, असे त्याचे 3 पोझिशन आहेत, उजव्या हाताच्या मनगटावर किंवा दंडामध्ये किंवा गळ्यामध्ये, असं जर तो दोरा धारण केला, आणि नॉर्मली कसं असतं की तो दोरा जो असतो तो काही कालांतराने तुम्ही स्नान केल्यानंतर किंवा कालांतराने म्हणा, त्याची ताकद कमी होती किंवा तो मळतो किंवा त्याचा रंग जातो, तो 1 महिन्याने तुम्ही बदलू शकता. फार सोपा उपाय आहे हा. आणि अशा प्रकारचे दोरे, रेशमी दोरे बाजारामध्ये मिळतात. मोस्टली रेशमी दोरे घ्या, पॉलिस्टरचे वगैरे दोरे घेऊ नका. रेशमाचे, प्युअर रेशमाचे दोरे तुम्हाला मिळतील, बाजारामध्ये मिळतात. चंद्राची ताकद वाढवायची आहे, पांढऱ्या रंगाचा दोरा घ्या. मंगळाची ताकद वाढवायची आहे, लाल रंगाचा घ्या. हे रंग काय करतात, हे रंग ज्या ग्रहांचे ऊर्जा पृथ्वीवर आलेल्या आहेत, जे प्रकाश किरणांच्या माध्यमातून ते येत असतात, तर त्या आपल्या आजूबाजूला असतात, फक्त ते अट्रॅक्ट करून, ते ऍब्सॉर्ब करून म्हणजे शरीरामध्ये सोडायचं काम हे रंग करत असतात. त्यामुळे ते वस्त्र पण तशा प्रकारचे सांगितलेले आहेत. मग आता बऱ्यापैकी काय होतं की अशा प्रकारची वस्त्र जेव्हा आपण किंवा दोरा आपण जेव्हा धारण करतो, तेव्हा त्याला ट्रान्सपरन्सी खूप कमी असते, आणि त्यामुळे त्याला ट्रान्सपरन्सी कमी असल्यामुळं त्याच्या परिणामामध्ये थोडीशी, जेवढी रत्नांची ऊर्जा आली पाहिजे तेवढी ताकद त्याच्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळं रत्नांना अल्टरनेटिव्ह म्हणून वापरता येईल का, तर नाही. रत्नांचे अल्टरनेटिव्ह वस्त्र नाहीयेत. पण किंबहुना तुम्हाला रत्न वापरणं शक्य नसेल, परवडत नसेल किंवा तुमची इच्छा नसेल किंवा तुम्हाला ते वापरायचं नसेल, तर त्याला पर्याय म्हणून हे दोरे जे म्हणतो आपण, ज्याला गंडे म्हणतो आपण, मराठी शुद्ध मराठीमध्ये याला गंडे म्हणूया आपण. गंडे दोरे असतात ना, तर हे गंडे आपण वापरू शकतो. आणि ते भारायचे कसे, तर त्या त्या ग्रहाचे मंत्र, ज्याची संख्या दिलेली आहे पंचांगामध्ये, जसं आता रवीची संख्या 7,000 आहे, तर 7च्या पट्टीत तुम्ही जप करा. 7, 14, 21, 7चा पाडा आहे 70 पर्यंत तुम्ही म्हणू शकता, किंवा मग सामान्यतः 108 संख्या असती, 108 संख्येने तुम्ही तो जप करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ते एकतर करू शकतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या ग्रहांच्या, जे तुम्हाला टेबल दाखवलेलं आहे, त्या टेबलमध्ये तशाच साधारण रंगाला मिळती जुळती धान्य दिलेली आहेत. आणि काहीशी धान्य, जसं आता गुरुचा हरभरा आहे, बुधाचं मूग आहे, मंगळाचं लाल मसूर आहे, चंद्राचं तांदूळ आहे, रवीचा गहू आहे, साधारण त्याला मिळती जुळतीच आहेत ती. शनीचे काळे काळे उडीद आहेत, काळे उडदाची दाणे, काळे उडीद आहेत, राहुकेतूचे तीळ आहेत. तर मग ते सुद्धा तुमच्या आजूबाजूला तुम्ही कसे वापरता येतील त्याच्यावर काम करू शकता. काही वेळी तुम्ही ते दान करू शकता. जसं आता हे टेबल तुम्हाला जे पंचांगामध्ये येतं, हे दान करायचंच टेबल आहे. पण हे रंग आणि त्या रत्नांचे रंग हे साधारण मॅच होणार आहेत. म्हणजे माणिकचा रंग केशरी रंगाचा असतो, गव्हाशी संबंधित आहे, आणि त्याचा धातू तांबा आहे. चंद्राचं जर तुम्ही बघितलं तर चांदी आहे, रत्न मोती आहे, धान्य तांदूळ आहे, आणि त्याचे कपडे श्वेत आहेत. मग तुम्हाला चंद्राची ताकद वाढवायची, चंद्राची ऊर्जा वाढवायची. आता कुठल्या ग्रहाची ऊर्जा वाढवायची आणि कुठल्या ग्रहाची ऊर्जा कमी करायची, हा मात्र एक्सपर्ट ओपिनियन, आणि तो तुम्हाला जमला पाहिजे. तो तुमचा पार्ट जो आहे, तो तुम्हाला जर ज्योतिष येत नसेल आणि तुम्ही जर आपलं अंधारामध्ये गोळ्या मारत असाल, तर ते कधी कधी चुकू शकतं. जसं आता धनु लग्न आहे, आणि धनु लग्नाला चंद्र अष्टमेश आहे, आणि तो चंद्र अष्टमेशच अष्टमात आहे.
मग तो स्वग्रहीचा आहे म्हणून काही लोक चांगली म्हणतात. पण तो राहू शनीच्या पापकर्तरी योगामध्ये किंवा राहू शनीच्या युतीमध्ये असा अष्टमात बसलेला आहे. आणि तुम्ही जर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले किंवा पांढऱ्या रंगाचा जर दोरा हाताला मनगटावर जर बांधला, दंडाला बांधला, गळ्यात बांधला, तर तुमचा चंद्र तो जो बिघडलेला आहे तर तो तशाच प्रकारची व्हायब्रेशन्स तुम्हाला अजून देईल. आणि मग त्यामुळे तुम्हाला उलटा त्रास व्हायला सुरुवात होईल. तर साधारण कोणतीही गोष्ट आपण रत्नांच्या बाबतीत, मग ते कपडे असू देत, धागा असू दे, रत्न असू दे, उपरत्न असू दे, हे सगळं करत असताना त्याचे रिझल्ट किती दिवसात मिळतात? तर साधारण ते 24 तास, मॅक्सिमम 24 तास आपल्याला ते जाणवायला सुरुवात होती, की हे घातल्यामुळे मला असं होतं, की मी हा हा आज हे कपडे घातले, आज मी हा धागा बांधला, आज मी हे रत्न ठेवलं. अगदी ज्यांना ते वापरणं शक्य नसेल त्यांनी त्या गोष्टी आपल्या उशीखाली झोपताना ठेवल्या आणि त्यांना रात्रभर अनइझी वाटलं, झोप लागली नाही, सारखं टॉयलेटला उठावं लागलं, बाथरूमला उठावं लागलं किंवा अनइझी वाटलं खूप. तरी सुद्धा त्यांना ते एक साधा परिणाम आहे. झोप तुमच्या मेंदूवर त्या वस्तूंचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, की योग्य रत्न शोधून काढणं आणि त्या रत्नाचा परिणाम तुमच्यावर होतोय का नाही हे एक्सपेरिमेंटल पार्ट आहे. 5 ते 6 वर्ष जेव्हा ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही अनुभव घेत असता किंवा त्या क्षेत्रामध्ये पत्रिका अभ्यासत असता, तेव्हा कुठं तुम्हाला रत्नांची स्ट्रेंथ म्हणू आपण किंवा ग्रहाची ताकद म्हणू, रत्नांची नाही म्हणायची त्याला, ग्रहांची ताकद म्हणू आपण. ग्रहांची ताकद ही काय आहे? मग त्याला ग्रहबल वापरू शकता तुम्ही, अष्टक वर्ग वापरू शकता किंवा नवमांश बल, षडबल वापरू शकता किंवा षोडश वर्ग कुंडलीचा वापर करून तुम्ही ती ग्रहांची ताकद ठरवू शकता. अदरवाईज तुम्हाला लग्न कुंडलीवरून नुसतं लग्नेश आणि पंचमेश भाग्येश बघून रत्न देणं हे तसं जोखमीचं काम आहे. कारण एकाच वेळी एखादा रत्न भाग्येश पण असतो, एखादा ग्रह, आणि तो एका वेळी मार्केश पण असतो. कुंडली शास्त्रामध्ये एखादं रत्न वापरायचं झालं तर त्या त्याचा जो अधिपती आहे, ग्रह आहे, तो कधी कधी दोन्ही गोष्टी एका वेळी करतो. त्याने ऑक्युपाय केलेले असतात, की एक अशुभ स्थान पण त्याने ऑक्युपाय केलेलं असतं आणि एक शुभ स्थान पण ऑक्युपाय केलेलं असतं. मग अशा वेळी ते रत्न वापरणं खूप जोखमीचं होतं. मग त्याला पर्याय काय? तर मी तुम्हाला सांगितलं तसं, एक तर ट्रायल अँड एरर मेथड आहे, की तुम्ही त्या रत्नांचं वस्त्र किंवा धान्य ते जर बिघडलं असेल, जसं आता चंद्राचं उदाहरण घेतलं, धनु लग्नाला चंद्र आहे, अष्टमात आहे, शनी राहू बरोबर अंशात्मक युतीत बसलेलं आहे. तर चंद्राचं जे धान्य आहे, मोती, चंद्राचं जे धान्य आहे, तांदूळ किंवा रत्न जे आहे, मोती, हे दान करणं तुम्हाला जास्त फायद्याचं राहील. आणि मग ते तुम्ही जेव्हा दान करता किंवा उतरून टाकता किंवा त्याचं अर्पण करता मंदिरामध्ये, शिवमंदिरामध्ये, तर त्याच्यानंतर त्याचा परिणाम हा तुम्हाला अचूक झालेला दिसतो, जेवढा तुम्ही तो धारण केल्यानंतर होत नाही. मग आता मुख्य रत्न आम्हाला वापरणं शक्य नाही किंवा आम्हाला परवडत नाही, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. मग त्याच्यात आता सेमी प्रेशियस स्टोन्स यायला सुरुवात झाली. मग सेमी प्रेशियस स्टोन्स जे असतात हे प्रेशियस स्टोन पेक्षा तर स्वस्त असतातच, पण त्याचबरोबरीनं सेमी प्रेशियस स्टोन हे ऍट्रिब्युट्स त्याचे जे आहेत त्या ऍट्रिब्युट्स वरनं आपण ते यूज करू शकतो. आज मी तुम्हाला ज्या सेमी प्रेशियस स्टोन्सची माहिती सांगणार आहे त्याच्यामधला पहिलाच स्टोन तर तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला आज माझ्या फर्स्ट स्क्रीनचा जो वॉलपेपर आहे त्याच्यावर मी दाखवलाय, की रोज स्पॉट्स आहे, की तो रोज स्पॉट्सचा गणेश तयार केलेला आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही याचा अनुभव घेतोय. दुसरा एक मी स्टोन घेतलाय तो म्हणजे लॅपीज, जो माझा आवडता स्टोन आहे. आणि तिसरा स्टोन आहे तो म्हणजे सगळ्यांना तुम्हाला आवडणारा टायगर आहे. तर पहिला आपण स्टोन बघूया. अतिशय सुंदर दिसायला आणि ज्याचा रंग रॉयल ब्लू कलर येतो, जो कॉस्मिक कलर आहे आणि त्याचं मराठी नाव किंवा आपल्याकडं आयुर्वेदामध्ये त्याला लाजावर्त असं म्हणतात. हा जो लॅपिज आहे हा ॲपेक स्टोन आहे. साधारण त्याची ट्रान्सपरन्सी नसते त्याला. त्याच्यातून प्रकाश किरण बऱ्यापैकी पास होत नाहीत. कमी प्रमाणात पास होतं असं म्हणू आपण. आणि त्याच्यामधलं मेन कंटेंट जे आहे ते लॅझुराईट आहे, 25% to 40%. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सुवर्ण माक्षिक जे असतं, सुवर्ण माक्षिक ते मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतं. त्यामुळे तुम्ही जर
ओरिजिनल लॅपिस जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड स्पॉट आलेले दिसतात. गोल्ड स्पॉटेड असा लॅपिस असतो. त्याच्यामध्ये हाय कंटेंट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची मिनरल्स आहेत लॅपिस मध्ये. सोडियम आहे, कार्बोनेट आहे, अल्युमिनियम आहे, सिलिका आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची पायराईट आहे. ही वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये आपण केमिकल कॉम्पोजिशन आहेत असं म्हणूया. म्हणजे एक सिंगल केमिकल कॉम्पोजिशन नाही लॅपिसचे. पण लॅपिसचा वापर हा भारतामध्ये खूप आधी काळापासून झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे होतं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सरस्वती नदी, पूर्वी 3 नद्या होत्या, यमुना, गंगा आणि सरस्वती. सरस्वती नदी ही गुप्त झाली. गुप्त झाली म्हणजे ती व्हायची, तिचा प्रवाह थांबला. त्या काळातलं जे सिव्हिलायझेशन आहे, साधारण हरियाणामध्ये, भारतामध्ये जर तुम्ही बघितलं, हरियाणामध्ये भिराणा जी प्लेस आहे तिथं त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम झालं. या खोदकामामध्ये लॅपिसच्या अंगठ्या, लॅपिसचे दागिने, लॅपिसचे नेकलेस किंवा काही मौल्यवान जडजीवाहीर त्याची सापडली गेली लॅपिसची. आता हा काळ किती आहे साधारण, तर 7570 BCE टू 900 BCE, म्हणजे इसवी सन पूर्व 7000 वर्ष ते 1900 वर्ष असा कालावधीमध्ये ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असावी असं आर्किओलॉजिस्ट किंवा हिस्टोरियन लोकांचं मत आहे. तर या काळामध्ये सुद्धा सेमी प्रेशियस स्टोन, मग त्याच्यामध्ये गार्नेट आहे, तुमचं रेड जस्पर आहे, लॅपिस आहे, याचा वापर झालेला आपल्याला दिसतो. एवढं प्राचीन असं हे पण रत्न आहे. आता मी तुम्हाला जिथं बाण दाखवलाय तो अफगाणिस्तान आणि इराण असा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये साधारण जो एक हिंदू कुश नावाचा पर्वत आहे, हिंदू कुश नावाचा पर्वत, मोस्टली भारतामध्ये जो हिंदू कुश पर्वत जर बघितला तुम्ही, तर या हिंदू कुश पर्वताच्या रांगांमध्ये हा लॅपिस सापडतो. आणि हा हिंदू कुश पर्वत जो आहे हा अफगाणिस्तानातल्या ईशान्य भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या पर्वतरांग आहेत हिंदू कुश पर्वताच्या. आणि तिथं ओरिजिनल लॅपिस जो तुम्ही तर स्क्रीनवर बघताय, हा लॅपिस असा रॉ फॉर्म मध्ये तुम्हाला सापडतो. आणि त्यामुळे भारतासाठी जर तुम्ही बृहत्तर भारत जर बघितला, म्हणजे जो प्राचीन भारत म्हणू आपण, जो प्राचीन भारताचा विस्तार खूप मोठा होता. अगदी साऊथ ईस्ट एशियापासून सुमात्रा, बाली वगैरे, कंबुज किंवा ही जी देश आहेत आपले, व्हिएतनाम, चंपा म्हणू आपण त्याला, हे सगळं आपल्या ताब्यात होतं त्या काळामध्ये. तर त्या भागामध्ये याचा वापर असल्यामुळे भारतामध्ये लॅपिसचा वापर आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसतो. म्हणजे लाजावर्त जे आहे त्याची भस्म म्हणा किंवा त्याच्या पावडर्स म्हणा, या वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतो. आणि त्यामुळे भारतासाठी हे रत्न नवीन नाही. सेमीप्रेशियस स्टोन मध्ये आयुर्वेदामध्ये जर तुम्ही विचार करायला गेला तर लॅपिसचं स्थान हे खूप मोठं आहे. कोणत्याही तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारा तर ते तुम्हाला याच्याविषयी चांगलीच माहिती सांगतील की कशा प्रकारे आम्ही याचा वापर करतो, काय करतो. आता लॅपिस स्टोन जे आहे याची फिजिकल प्रॉपर्टीज जर तुम्ही बघितलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अतिशय लो आहे, म्हणजे 1.5 आहे. आणि त्याचा जो हार्डनेस आहे तो मात्र 5 ते 5.5च्या दरम्यान आहे. म्हणजे तसं ठिसूळच रत्न नाही, खूप काही हार्डनेस नाही आहे त्याला. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो आहे, त्यामुळे त्याची ट्रान्सपरन्सी खूप कमी असते. आणि हे जे रत्न आहे हे प्रसिद्ध काय, तर याच्यावर असलेल्या गोल्ड स्पॉटमुळे, याच्यामध्ये जे माक्षिक सापडतं, सुवर्ण माक्षिक ज्याला आपण म्हणू, त्या सुवर्ण माक्षिकमुळे हे अतिशय प्रसिद्ध असं हे लॅपिस रत्न आहे. तर याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो, तर आधी पहिल्यांदा महत्वाचं हे बघूया की उपरत्नांचा वापर कसा केला जातो. उपरत्नांना काही नियम असे आहेत का, तर ते त्याच्या ऍट्रिब्युट्स वरूनच उपरत्न वापरले जातात. उपरत्न हे मुख्य रत्नांसारखे त्याला काही ग्रहांचे स्वामी वगैरे काही दिलेले नाही, तर त्याच्यामध्ये कलर्स
त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे आणि त्याचे साधारण कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याच्यानुसार त्याचा वापर केला जातो. लॅपिस जर तुम्ही बघितलं तर तो लॅपिस धारण करून जर तुम्ही मेडिटेशन वगैरे जर करत असाल, तर तुम्हाला ते बाकीचे जे एक्सपिरियन्सेस काही घ्यायचे असतील, परकाया प्रवेश म्हणा किंवा हायर बॉडीजशी तुम्हाला काही ज्याला आपण एंजल्सच्या मीटिंग म्हणतो, सिद्ध पुरुषांबरोबर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचे असतील किंवा हायर बॉडी मध्ये तुम्हाला शरीर सोडून काही प्रवास करायचे असतील किंवा या जागेवरून त्या जागेवर ॲस्ट्रल ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग म्हणतो आपण त्याला. ते करायचं असेल तर त्यासाठी अतिशय उपयुक्त हे रत्न आहे लॅपिस. लॅपिसचा परिणाम हा तुमच्या विशुद्ध चक्रावर झाल्यामुळं घशाशी संबंधित जे तुमचे आजार आहेत, विशेषतः जे रोज स्पीच ओरिएंटेड जॉब करतात, म्हणजे शिक्षक आहेत, कन्सल्टंट आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, त्यांना खूप फायदा देणारं हे रत्न आहे. कारण याचं संपूर्ण काम जे आहे ते विशुद्ध चक्रावर काम करतं. आणि त्यामुळं थायरॉइड ज्या ग्रंथी आहेत थायरॉइड, त्या थायरॉइडचा जो तुमच्या जर T3, T4 जर बॅलन्स नसतील किंवा TSH जर बॅलन्स नसेल, तर त्याला त्याचं संतुलन करायचं काम हे थायरॉइड करत असतं. थायरॉइडचं काम हे लॅपिस करत असतं आणि लॅपिस हे तुमच्या हार्मोन स्टिम्युलेट्स करायचं म्हणजे फंक्शन त्याचं हार्मोनाइज करायचं काम हे लॅपिस करत असतं. म्हणजे तुमच्या शरीराला जेवढे आवश्यक हार्मोन्स आहेत ते रिलीज करायचं काम काम म्हणायचं नाही आपण, त्याला सपोर्टिव्ह काम हे स्टोन करत असतात आणि त्यामुळं ब्लड प्रेशर जर हाय असेल तुमचं किंवा तुमच्या शरीरामधून विषद्रव्य बाहेर काढायचे म्हणजे डिटॉक्सिफिकेशन तुमचं करायचं आहे किंवा तुम्हाला शरीरामध्ये नकारात्मक विचार खूप येत आहेत मनामध्ये तुमच्या, 7:30 चालू आहे, शनीचा काही प्रभाव आहे तुमच्यावर, 7:30 आहे किंवा शनीची दशा आहे किंवा लहान पनौती वगैरे अशा गोष्टी ज्या आपण बघतो शनीची जी पीडा असतात त्यामध्ये हे उपयुक्त रत्न आहे. आणि त्यामुळं लॅपिसच्या वापरानंतर साधारणतः आपली स्वतःची जी सादरीकरणाची क्षमता आहे, प्रेझेंटेशन ॲबिलिटी म्हणा तुमची किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर आपलं मत मांडायचं आहे किंवा तुम्हाला स्वतःचा तिथं प्रभाव पाडायचा असेल, तर त्यासाठी अतिशय उपयुक्त रत्न लॅपिस आहे. कारण ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं, तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढवतं, तुमची स्पीकिंग ॲबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करतं, तुमची शब्दसंख्या ही इम्प्रूव्ह करतं आपल्याला. आणि त्यामुळं लॅपिस जे आहे ते तुम्हाला विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी उपयुक्त रत्न आहे. वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आणि आयुर्वेदामध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या दमा आणि तुम्हाला जर एखादे काही श्वसनाशी संबंधित जर आजार असतील तर त्याला आयुर्वेद लॅपिस म्हणजे लाजावरतला वापरण्याचा जास्तीत जास्त उपयोग हा साधारण 1986 मध्ये एक जर्नल पब्लिश झालंय. त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध केलेलं आहे की लॅपिस हे कशा प्रकारे आपल्याला दमा किंवा श्वसनाच्या आजारावर उपयुक्त असं औषध आहे ते. लॅपिस जर तुम्ही बघितलं तर हे स्टोन साधारण हा अशा आकारचा जर गोल आकाराचा असेल तर याचं पेंडंट करून तुम्ही गळ्यात बांधू शकता. अंगठी करायची म्हटलं तर खूप लहान लॅपिस आपल्याला घ्यावा लागतो, पण बऱ्यापैकी मोठ्या लॅपिस आपल्याकडे अवेलेबल असतात. आपण त्याचं पेंडंट करून गळ्यात धारण करू शकतो. लॅपिस कटिंग करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही इम्प्युरिटीज असतात आणि त्या ज्या वर्कर्स आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे लॅपिस हा जो स्टोन आहे हा एक प्रकारचं त्याच्यामध्ये सल्फर असतं. लॅपिस कंटेंट लॅपिसमध्ये सल्फर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि सल्फर असल्यामुळे आपण म्हणतो ना विषाने विष मारणे किंवा काट्याने काटा काढणे, तसा हा एक लॅपिस स्टोन आहे की जो तुम्हाला प्रोटेक्शन देणारे विषापासून. त्यामुळं लॅपिस वापरत असताना एक काळजी घ्यावी लागेल आपल्याला की विशेषतः की तुम्ही जेव्हा त्याची अंगठी वापरत असाल, तुम्ही जर त्याची जर ब्रेसलेट वापरत असाल आणि ते पाण्याशी संबंधित, अन्नाशी संबंधित तुमच्या पोटामध्ये जात असेल, तर तुम्हाला लॅपिसचं शुद्धीकरण केलंय का आयुर्वेदानुसार ते बघावं लागेल. आयुर्वेदामध्ये त्याचं शुद्धीकरण करावं लागतं त्या स्टोन्सचं आणि त्याच्या काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. ते कसं स्टोन म्हणजे जेव्हा एखादा आपल्याला लॅपिस थोडक्यात आपण लाजावरची पावडर जर आपल्याला पोटात घ्यायची असेल, तर त्याच्यावर काही प्रोसेस करावी लागतात.
आणि त्याची काही रसायनं आहेत, ती रसायनं वापरली जातात. ते चुलीवर ठेवलं जातं. त्याच्या वाफा देऊन त्याच्यामधलं जे टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर काढले जातात आणि मगच ती तुम्हाला त्याची पावडर उपयुक्त असते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य वापरली जातात. तो एक वेगळा ग्रंथ आहे, त्याची एक वेगळी माहिती आहे. तो आयुर्वेदातला पार्ट आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही. पण तुम्हाला डायरेक्ट लॅपिस पोटात घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं शक्यतो तुम्ही अंगठीमध्ये घालताना किंवा ब्रेसलेट घालताना ही काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे शक्यतो मी प्रिफर करेन, की त्याची पेंडंट वापरा किंवा लॅपिसचे जे रॉ स्टोन आहेत, ते तुमच्या टेबलावर ठेवा. तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं ठेवू शकता. तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी झोपता, त्या उशाला ठेवू शकता रॉ स्टोन त्याचे. त्याचे परिणाम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे झालेले आढळतील. त्याच्यानंतर आपण एक पुढचा स्टोन बघणार आहे, तो म्हणजे क्वार्ट्ज फॅमिलीमध्ये आहे, तो म्हणजे रोज क्वार्ट्ज आहे. रोज क्वार्ट्जमध्ये जर तुम्ही बघितलं, तर एक खूप चांगल्या प्रकारची हीलिंग पॉवर रोज क्वार्ट्जमध्ये असते. जसं लॅपिस आहे, तसं क्वार्ट्जमध्ये रोज शब्दातून आपल्याला एक जसं लॅपिस हा एक कॉस्मिक हिलिंग देणारा सेमी प्रेशियस स्टोन आहे, त्याच्या ॲट्रिब्यूट्समध्ये बघितलं. तर रोज हा शब्द जो आहे, तो प्रेमाशी संबंधित आहे आणि त्यामुळे अनकंडिशनल लव्ह, प्रेम म्हटलं की आपल्याला विरुद्ध लिंगाची जी विषम लिंगी प्रेम असं नाहीये ते. आई-वडिलांचं प्रेम, भावा-बहिणींमध्ये विशेषतः ज्या घरामध्ये वाद होतात, कलह होतात, पटत नाही एकमेकांशी, विचार पटत नाहीत किंवा मतैक्य होत नाही, खूप घरात डिस्प्यूट्स आहेत, अशामध्ये रोज कॉर्ड्सचे जर तुम्ही स्टोन हे नुसते घरामध्ये जरी ठेवले सिद्ध करून त्याच्यामध्ये, त्याला जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं हिलिंग दिलं, जर तुम्हाला काही वेगळ्या प्रकारची हिलिंग येत असतील, तर नॅचरली त्याचं काम असं आहे, की ते तुमच्या घरामध्ये अनकंडिशनल लव्ह हे वाढवायचं काम करतं. कारण ते हार्ट चक्राशी संबंधित स्टोन आहे आणि हार्ट चक्र हे भावभावनांचं स्थान आहे. तुमचे विचार, तुमचे भाव, तुमचे इमोशन्स याचं याचं तुम्हाला रिप्रेझेंटेशन करणारं हा हृदयामधलं जे चक्र आहे, त्याचं नाव आहे मूलाधार, नंतर स्वादिष्टान, मग मणिपूर आणि मग अनाहत चक्र. तर हे अनाहत चक्रावर परिणाम करणारं असं हे स्टोन आहे, असं स्टोन आहे. आता अनाहत चक्रावर ठेवून डायरेक्ट अनाहत चक्रावर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. तुमच्या छाती मध्यावर जर तुम्ही हे ठेवलं रोज स्पॉट्स आणि जे रेकी लोक करतात, लोक रेकीवाले किंवा काही हिलिंग देणारी लोक आहेत, ती ह्याच्यावर अशा प्रकारचं हिलिंग चांगल्या प्रकारे देऊ शकतात. तर रोज कॉर्ड्सचा वापर कसा करायचा, तर तुम्ही साधारण तुमच्या घरामध्ये ओपन स्वरूपामध्ये तुम्ही ठेवू शकता. 1 किलो, 2 किलो रोज कॉर्ड्स किंवा रॉ रॉ रो कॉर्ड्स वापरू शकता किंवा रोज कॉर्ड्सचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट्स म्हणा, ब्रेसलेट्स म्हणा, रोझरीज, माळाच त्याच्या तुम्ही वापरू शकता. हा रोज कॉर्ड्सला सुद्धा खूप जुनी हिस्ट्री आहे. म्हणजे हे नवीन स्टोन आलेत किंवा काहीतरी आता नवीनच हे सायन्स आलंय, असं काही लोकांचं म्हणणं असतं. तर साधारण मेसोपोटामिया जी कल्चर होतं, साधारण 7,000 वर्ष जे सगळ्यात जुनं कल्चर मानलं जातं. भारतामध्ये जसं एक कल्चर आहे, तसं परदेशामध्ये सुद्धा ही एक कल्चर आहे. तर या कल्चरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वस्तू म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भांडी किंवा दागिने किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे या त्या कल्चरचं जेव्हा उत्खनन झालं मेसोपोटाच्या, तेव्हा त्या मेसोपोटा कल्चरमध्ये सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल झालेलं आहे. आता रोजकॉर्ड्स काय करतं, तर रोजकॉर्ड्स मोस्टली मी जे देतो आतापर्यंत मी जे दिलेलं आहे, ते पती-पत्नींमध्ये ज्या वाद होत आहेत किंवा घरामध्ये आई-वडिलांचं पटत नाही, मुलाचं आणि वडिलांचं पटत नाहीये, भावा-भावांचं पटत नाहीये, सासू-सुनांचं पटत नाहीये, सुनेचं आणि सासऱ्यांचं पटत नाहीये. अशा घरामध्ये आम्ही मोस्टली तुम्ही जो पहिल्यांदा स्क्रीनवर जो गणपती बघितला, अशा प्रकारचा गणपती, हा आम्ही तिथं त्यांना घरामध्ये किंवा पूजेमध्ये म्हणजे रोजच्या पूजेमध्ये नाही, पण देवघरामध्ये शोपीस म्हणून ठेवायला सांगतो. म्हणजे त्याला लवकरच दुखापत होत नाही काही. कारण तो इमोशनल हिलिंग पॉवर असलेला प्लॅनेट आहे. त्याच्यामध्ये एक तुमच्या इमोशन्स हील करण्याची ताकद आहे. दुसरी गोष्ट की रोजकॉर्ड्स जे आहे, ते आम्ही आमच्या वास्तूच्या रत्ननिक्षेपामध्ये सुद्धा आम्ही त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो. म्हणजे सेमी प्रेशियस स्टोनवर आम्ही रत्नस्थापना करत नाही, पण प्रेशियस स्टोनच्या सपोर्टिव्ह म्हणून खड्डे मुजवण्यासाठी सुद्धा आम्ही सेमी प्रेशियस स्टोनचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. आणि याचे रिझल्ट खूप छान आलेले आहेत. किलोमध्ये जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघितलं, की हे जे पोटे आहेत रोज क्वार्ट्सचे, हे किलोमध्ये मिळतात.
तर 1-1, 2-2 किलो याचा वापर जर तुम्ही रत्नस्थापनेबरोबर केला, तर याचे पण रिझल्ट चांगले मिळणारच. कारण घरामधलं वातावरण त्याच्यामुळं चांगलं बदलतं. ज्यांचे विवाह जमत नाहीयेत, विशेषतः ज्यांचे विवाह जमत नाहीयेत आणि ज्यांना विवाहाच्या संबंधित समस्या आहेत, त्यांना तर हा फॉर्म्युला आम्ही प्रूव्ह केलेला आहे, की रोजकॉट्सची माळा किंवा रोजकॉट्सची ब्रेसलेट्स जर तुम्ही यूज केली, तर त्याच्यामुळं तुम्हाला लव्ह आणि रोमॅन्टिक जे तुमची रिलेशनशिप आहे ती अट्रॅक्ट करण्यासाठी रोजकॉट्सचा खूप चांगला उपयोग होतो. जसं झिरकॉनमध्ये ताकद आहे, ओपेलमध्ये ताकद आहे, तीच रोजकॉट्समध्ये ताकद आहे. त्यामुळं एक पिंक क्रिस्टल म्हणून खूप प्रसिद्ध आहे अनकंडिशनल लव्हच्या बाबतीत. ज्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काही जणांना जर इनसोमिनियाचा त्रास असेल, झोपेचा त्रास असेल, म्हणजे निद्रानाश असेल, त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर या स्टोनच्या बाबतीत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला इफेक्टिव्ह अशा दिसत असतात. त्या म्हणजे की रोज कॉर्ड्स मध्ये एक चांगली पॉझिटिव्ह हिलिंग ऊर्जा असते आणि त्याचा वापर करून आपण रोगी बरे करण्याचं सामर्थ्य या सेमी प्रेशियस स्टोन मध्ये विशेषतः हृदयरोग बरे करण्याची ताकद आहे. स्किनचे तुमचे वेगवेगळे आजार जर असतील तर स्किनचे आजार बरे करण्याची ताकद आहे. ज्या लोकांचा प्रभाव इतरांवर पडत नाही आणि ज्यांना व्यक्ती आकर्षित करायचे, ज्यांना इतरांना आकर्षित करायचंय, त्यांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरू शकतं. ज्यांना वास्तूमध्ये फार खर्चिक उपाय शक्य नाहीयेत, पण त्यांना घरामध्ये कलह कमी करायचे, तर त्यांनी रोजकॉट्सचं जे पाणी आहे, तर रोजकॉट्सचं पाणी म्हणजे ज्याला आपण रोजकॉट्स वॉटर म्हणतो, तर हे रोजकॉट्स वॉटर घरामध्ये जर तुम्ही स्प्रे केलं रोजच्या रोज, म्हणजे काय करायचं, तर साधारण तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी खिडकी असेल, त्या खिडकीच्या जवळ ज्या ठिकाणी चंद्रप्रकाश आतमध्ये येतो, चंद्रप्रकाश पडतो तुमच्या घरामध्ये, विशेषतः प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत घरामध्ये चंद्रप्रकाश ज्या ठिकाणी येतो, त्या ठिकाणी तुम्ही हे रोजकॉट्स पाण्यामध्ये एका ग्लासामध्ये पाणी घेऊन किंवा एखाद्या मोठ्या जारमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे रोजकॉट्स रात्री सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत भरून ठेवायचे आणि सूर्योदयाला हे रोजकॉट्स जे आहेत ते तुम्ही त्याचं जे सिद्ध झालेलं पाणी आहे ते तुम्ही तुमच्या ज्या घरामध्ये वाद होत आहेत, ज्या रूम मध्ये वाद होतात, बेडरूम मध्ये वाद होतात म्हणा, किंवा जेवताना टेबलावर वाद होत आहेत, किंवा हॉलमध्ये तुम्ही जेव्हा एकत्र टीव्ही पाहत असता किंवा एकत्र क्रिया करत असता काही, तेव्हा वाद होतात. अशा ठिकाणी जर ते तुम्ही स्प्रे केले तर साधारण त्याच्यामध्ये डिवोर्स सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उपयुक्त आहे. जर काही कोणी हर्ट झाला असेल, एकमेकांपासून दुरावलं गेलं असेल, तर त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट की वियोग झाला असेल जर पती पत्नींमध्ये, भावाभावांमध्ये, बहिणी बहिणींमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा हे अनकंडिशनल लव्ह देणारा असं एक स्टोन आहे. पिंक कॉर्ड्स पण काही वेळेला म्हणतात, काही वेळेला त्याला रोज कॉर्ड्स पण म्हणतात. हा जो गणपती बघताय तुम्ही स्क्रीनवर, हा आपण मोस्टली क्लायंटला वास्तूमध्ये ज्या घरामध्ये कलह आहेत, भांडणं आहेत, अशा ठिकाणी देतो. हा साधारण ₹5.5 ग्रॅम असा खूप स्वस्त स्टोन आहे हा. एका ग्रॅम मध्ये साधारण 5 कॅरेट त्याचं माप असतं, म्हणजे 5 कॅरेट म्हणजे 1 ग्रॅम. तर तुम्ही जर बघितलं तर साधारण हा 200-250 ग्रॅमचा गणेश असतो आणि पिंक कलरमुळे त्याच्यातलं गणेश तत्व जे आहे ते जागृत होतं जास्त. तर हा तुम्ही तुमच्या टेबलावर म्हणा किंवा ज्या ठिकाणी तुमचे वाद होतात अशा ठिकाणी फक्त त्याची पूजा करायची नाहीये. तुम्ही नुसतं त्या ठिकाणी ठेवून द्यायला, कारण याच्यामध्ये एवढी आकर्षण शक्ती चांगली असते. जे लोक हिलिंग क्षेत्रात आहेत त्यांनी याचा हार्ट शेपचे काही स्टोन्स किंवा रब स्टोन हे तुम्ही हार्ट चक्रावर जर ठेवून शवासन केलं किंवा योग निद्रा केली तर त्यामुळे सुद्धा तुमचं हार्ट चक्र, जर तुम्हाला हृदयाचा जर प्रॉब्लेम असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, अँजिओग्राफी असेल किंवा काही जणांना हाय ब्लड प्रेशर असेल, तर ते संतुलन होण्यासाठी तुम्ही योग निद्रा लावा 20 मिनिटाची. आजकाल युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल होईल योग निद्रा. आणि योग निद्राची ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फॉलो करता करता तुम्ही हृदयावर, बरोबर हृदयाच्या ठिकाणी जर रोज कॉट्स ठेवले तर त्याच्यामुळं तुमच्या द्वेष म्हणा, सूड भावना म्हणा, असूया म्हणा कमी होऊन हृदयाचं फंक्शन चांगल्या प्रकारचं होतं आणि प्रेम निर्माण होतं. तर साधारण
जर आपण बघितलं तर फॅमिली आणि मॅरेज, एक हॅपी फॅमिलीमध्ये एक हार्मोनी तयार करण्यासाठी विवाहाच्या विषयी चांगल्या प्रकारचे रिझल्ट देणारं, विवाह लवकर जमवणारा असा हा स्टोन आहे. इतर स्टोनशी कंपेअर करता या स्टोनची हिलिंग पॉवर खूप चांगली आहे. जसं मी तुम्हाला लॅपिसची सांगितले, की लॅपिसची हिलिंग पॉवर चांगली आहे. तसं रोज क्वार्ट्सची हिलिंग पॉवर रिझल्ट येण्याच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर खूप अर्लियर रिझल्ट्स रोज क्वार्ट्सचे येतात. आणि विशेषतः ज्या स्त्रियांना संततीविषयीचे प्रॉब्लेम आहेत किंवा मेन्सेसशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, पीसीओएस प्रॉब्लेम आहे, पीसीओडी प्रॉब्लेम आहे, किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे त्याच्याशी संबंधित काही प्रॉब्लेम आहेत, ज्या मातांना दूध येत नाहीये, अशांसाठी सुद्धा उपयुक्त असं हे स्टोन आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना ॲडिक्शन आहे, डिप्रेशन, एन्झायटी डिसऑर्डर्स आहेत, स्ट्रेस आहे खूप, किंवा ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो, की ब्रेनला रिलॅक्स करणारा, असं ब्रेन फंक्शनिंग रिलॅक्स करणारा, हार्मोनी क्रिएट करणारा असा हा स्टोन आहे. त्यामुळं सेमी प्रेशियस मध्ये एक वेगळं स्वतःचं स्थान असे निर्माण करणारा स्टोन जो आपण पहिला बघितला तो लॅपिस होता, आणि दुसरा आहे क्वार्ट्स फॅमिली मधला. सगळे जे क्रिस्टल आहेत ते क्वार्ट्स नसतात. क्रिस्टल फॅमिलीमध्येच क्वार्ट्स येतात. पण जसं हा रोज हा क्वार्ट्स आहे, तसं तुमचा लसण्या आहे तो पण एक क्वार्ट्स फॅमिली. तर क्वार्ट्स आणि क्रिस्टलमध्ये काय फरक आहे तो मी तुम्हाला एका सविस्तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देतो. याच्या तुम्ही रोज क्वार्ट्सची ब्रेसलेट्स किंवा माळांचा वापर करून विवाहाचे जे प्रॉब्लेम आहेत त्याला आम्ही खूप चांगल्या प्रकारे, विशेषतः ज्या मुलींचे विवाह ठरत नाही लग्नाच्या बाबतीत, त्यांना आपण रोज क्वार्ट्सची माळ जर घालायला दिली किंवा रोज क्वार्ट्सची ब्रेसलेट जर घालायला दिली तर विवाह लवकर झाल्याचे निदर्शनास आलेलं आहे. अशा प्रकारचे प्रयोग आम्ही खूप केलेत आणि त्याला आम्ही कॉम्बिनेशन ठेवलंय, ते म्हणजे व्हाईट क्रिस्टल, कटिंग क्रिस्टल, झिरकॉन आणि रोज क्वार्ट्स याचं एक कॉम्बिनेशन आपण बनवलेलं आहे आणि त्याचा वापर करून त्याचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचे आलेले दिसलेत. हे 2 स्टोन महत्वाचे झाल्यानंतर आपण तिसऱ्या स्टोनकडे जाऊया, जो सेमी प्रेशियस मधला प्रोटेक्टिव्ह स्टोन्स म्हणून मानला जातो खरं तर, की नजर लागू नये किंवा काही वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून लक स्टोन म्हणून सुद्धा वापरला जातो. पण खरं तर टायगर आय बद्दल खूप चुकीची समज लोकांमध्ये आहे. खरं तर रोमन सोल्जर याचा वापर एक मेडिसिन म्हणून करायचे. आजकाल त्याचा डार्क मॅजिक किंवा ब्लॅक मॅजिकच्या किंवा सायकिक अटॅक जर तुमच्यावर होत असतील, तर त्याच्यासाठी टायगर आयचा वापर केला जातो. पण खरं सायकिक अटॅक जर तुम्हाला होत असतील, तर त्यासाठी उपयुक्त स्टोन आहे तो म्हणजे लॅपिस. कारण लॅपिसमध्ये शनी आणि राहू आणि केतू या तिन्ही ग्रहांची अशुभ स्पंदनं कमी करण्याची ताकद आहे. पण ती टायगर आयची जर तुम्ही विचार केला तर टायगर आयची खरं तर रॉ फॉर्म मधला टायगर आय जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मोस्टली येलो कलर जास्त असतो आणि ब्लॅक कलर कमी आहे. तर हा तर खरं गुरुच्या प्रभावाखालचा स्टोन आहे. गुरुच्या प्रभावाखालचा स्टोन आहे हा. आणि त्यामुळं गुरुच्या प्रभावाखाली आल्यामुळं जर तुम्ही बघितलं तर हा मेटामॉर्फिक रॉक्स जो आपण म्हणतो, त्याचं एक ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि त्यामुळं हा इझिली सापडतो टायगर आय. आणि टायगर आयचा जर तुम्ही म्हणजे एकूण पृथ्वीवर 72% पाणी आणि 28% जमीन आहे. या 28% जमीन आहे त्यामधल्या 12% भूभागावर याच्या खाणी तुम्हाला दिसतील. इतका इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे साधारण 100, 150, 200 रुपयापासून याची याची 8 mm, 7 mm, 10 mm, 9 mm अशी जर तुम्ही ब्रेसलेट्स बघितले तर ती इतकी स्वस्त मिळतात. कारण त्याची अवेलेबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा एक नॅचरल रॉक आहे. मेटामॉर्फिक रॉक म्हणतो आपण, की जो एक चांगल्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशन मधून क्रिस्टल रॉक तयार झालेला आहे. आणि याच्यावर येलो कलर आणि ब्लॅक कलर असतो आणि थोडस गोल्डन कलरचं एक लस्टर असतं. तर जो तुमचा लॅपिस मध्ये जी एक चांगल्या प्रकारची जी ताकद आहे, की तुमचा वाणी दोष लॅपिस तुमचा कमी करतो, तसं टायगर आय मध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारची ताकद काय असेल, तर ते तुमच्या रूट चक्राला स्ट्रॉंग करतं. तुमच्या मूलाधार चक्राला आणि मणिपूर चक्राला स्ट्रॉंग करतं. जर कोणाला काही हेल्थ विषयी प्रॉब्लेम असेल, की जेवायला बसल्यावर भूक लागते पण जेवण जात नाही किंवा जेवलेलं खाल्लेलं अन्न पचत नाहीये, म्हणजे त्याचं अब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाहीये किंवा तुम्हाला पोटाचे विकार, काही पचनाचे विकार आहेत,
बिझनेसमन आहे पण त्याला पैशाचे प्रॉब्लेम आहेत, की कष्ट भरपूर करतोय पण त्याला यश मिळत नाहीये, पैसे प्राप्त होत नाहीये. तर हा मणिपूर चक्राशी संबंधित असल्यामुळं तुमचं ब्रेड बटर देणारा प्लॅनेट आहे. स्टोन आहे. आणि त्यामुळं जे आपण आतापर्यंत समजत आलेलो, की हा प्रोटेक्शन किंवा कोणाचा नजर लागू नये, कोणाची असं काहीतरी याचं एक जे वेगळ्या प्रकारे ज्याला आपण म्हणू प्रोपागंडा जो असतो, तर त्याच्यापेक्षा आउट ऑफ झोन जर तुम्ही विचार केला, तर हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीपासून सावध करणारा स्टोन आहे. समोरची व्यक्ती काय आहे, कशी आहे, तुमच्याशी कशी वागतीये, ह्याची नॉलेज करून कारण हा गुरुच्या प्रभावाखाली येणारा स्टोन आहे. तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर बघा याच्यावर जास्त जो कलर आहे तो येलो कलरचा प्रभाव आहे. आणि गुरुकडे ती विवेक बुद्धी आहे, गुरुकडे विस्डम आहे. आणि त्यामुळे गुरु ग्रहाचा प्रभाव याच्या जसं लॅपिसवर शनीचा आहे, रोज क्वार्ट्सवर चंद्र शुक्राचा आहे, तसं टायगर आयवर जो प्रभाव आहे जास्त तो गुरु ग्रहाचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे गुरु ग्रहाचा प्रभाव इथं असल्यामुळं हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांचं अॅनालिटिकल माइंड, कॉन्सन्ट्रेशन वाढवणारा प्लॅनेट आहे, स्टोन आहे. आणि तुम्हाला कुठलाही धोका जर असेल तर त्याची इंट्युशन देणारा, समोरची व्यक्ती तुम्हाला फसवते का किंवा काय करते याची जाणीव करून देणारा जर कुठला स्टोन असेल तर तो टायगर आहे. आणि त्यामुळं तुमच्या मूलाधार चक्राला आणि मणिपूर चक्राला स्ट्रॉंग बनवणारा जर प्लॅनेट कुठला असेल तर तो टायगर आहे. मग टायगर आयचा तुम्ही वापर असाच करू शकता. टायगर आयचे पण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्ममध्ये रॉक येतो. साधारण ₹200 ₹250 किलोनी हे टायगर आय तुम्हाला मिळतं. रॉ मटेरियलमध्ये. म्हणजे खडकच्या स्वरूपामध्ये. ट्रान्सपोर्टेशन त्याच्यावर वेगळं असतं परत. कारण ते किलोमध्ये येणार म्हटल्यावर ऑल इंडिया लेव्हलवर ₹100-125 ट्रान्सपोर्टेशन किलो मागं बसतं आपल्याला तिथं. आणि तो त्याचा वापर कसा करू शकतो, तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या माळा बनवू शकता. तुम्ही त्याचे ब्रेसलेट बनवू शकता. तुम्ही त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमा बनवू शकता. ज्या वेगवेगळ्या मग त्याच्यामध्ये टायगराचं गणपती पण येतो, टायगराचं बदक येतं, टायगराचं हार्ट येतं. टायगर आयपासून तयार केलेली काही वेगळ्या प्रतिमा म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः बॉल्स येतात सगळ्यांचे यांचे बॉल्स. म्हणजे रोस्कॉटचा बॉल येतो, लॅपिसचा बॉल येतो, त्याचे पिरॅमिड पण येतात. आता जशी मागणी वाढते तशा प्रकारे हे बनवत असतात. मग आता प्रेशियस स्टोन आणि सेमी प्रेशियसमध्ये डिफरन्स करताना सेमी प्रेशियस स्टोनचे गुणधर्म, ॲट्रिब्यूट्स त्याचे आणि त्याची उपयोगिता, त्याचे मध्ये असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स याचा वापर करून ते ट्रायल एंड एरर बेसिसवरच वापरावे लागतात. कारण कुठल्याही प्राचीन ग्रंथामध्ये सेमी प्रेशियस स्टोनचा वापर कसा करावा याची माहिती नाही. हां, आयुर्वेदिक ग्रंथामध्ये त्याची भस्म कशी बनवावी? आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्राचं एकमत कधीच होऊ शकत नाही. कारण आयुर्वेद रत्नाला तोडतं, फोडतं, जे तुकडे करतं, त्याला तापवतं, त्याला वाफेवर ठेवतं. त्याच्यामध्ये अजून काही रसायनं टाकतं. त्याचं कुटतो म्हणजे त्याची जी मूळ दैवी गुण आहेत ते कुटले जातात आणि ते पोटात घेतलं जातं. त्यामुळे आयुर्वेद हा पूर्ण वेगळा पार्ट आहे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही रत्नांचा वापर करता, तेव्हा ते आपण प्रिझर्व्ह करतो. त्याला कोंदण घालतो. त्याला आपण लॉकेटमध्ये घालतो किंवा त्याला आपण अजून काय करतो तर अ, माळांमध्ये आणतो किंवा आपण त्याला गळ्यामध्ये हातावर ब्रेसलेट म्हणून घालतो. त्यामुळे आपण त्याला प्रिझर्व्ह करायचं काम करतो. त्यामुळे ज्योतिष आणि आयुर्वेदाचं काम एक नाहीये. पण हा उपयोगिता आपण म्हणू शकतो तर ज्योतिषशास्त्र त्याला एक्सटर्नली यूज करतं. आयुर्वेद त्याला पोटामध्ये घेतो. त्यामुळे त्यांचे उपयोग एकमेकाला मॅच होत नाहीत. मग कशावर यूज करायचं तर त्याचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्याचा कलर कसा आहे? त्याच्यामध्ये कोणती रसायनं आहेत? त्याचं केमिकल कॉम्पोझिशन काय आहे? ते हार्मफुल आहे का? याच्यानुसार त्याची उपयोगिता ट्रायल एंड एरर बेसिसवर ठरवली जाते. तर साधारण आपण आज इथंच थांबूया. आज आपण 3 स्टोन बघितलेत प्रेशियस स्टोनमध्ये. आपण मागच्या वेळी काही माहिती घेतलेली. आज आपण सेमी प्रेशियस स्टोनमध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं ते म्हणजे आधी की प्रत्येक ग्रहाचे आपण कलर यूज करू शकतो. आणि ते कशा पद्धतीनं तर तुम्ही तुमच्या मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ग्रहांचे जे वस्त्र सांगितले, त्या वस्त्रांचे जे रंग आहेत, त्याचे तुम्ही धागे वापरू शकता. हे धागे जे आहेत, हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतात, स्वस्तात असतात. ते तुम्ही मनगटावर लावू शकता
दंडावर बांधू शकता आणि गळ्यामध्ये धारण करू शकता. प्रत्येक ग्रहाचा मी इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे. हा पंचांगामध्ये पण चार्ट आहे. खूप इझिली अवेलेबल होतो. थोड्या ग्रंथांमध्ये मतमतांतर आहेत. फलदीपिका, सारावली, बृहत्पाराशरी, जातक परिजातमध्ये थोडे रंग वेगवेगळे सांगितलेले आहेत. आता इथं सुद्धा पंचांगामध्ये तुम्ही जर बघितलं तर बुधाला नील रंग दिलाय. खरं तर बुधाचा रंग हिरवा आहे. पण पंचांगामध्ये त्याला नील रंग सांगितलेला आहे. पण बुध हा हिरव्या रंगाचं वस्त्र खरं तर आपण दान करतो. तर तो विषय आपण बघितला. त्यानंतर आपण लॅपिज हे सेमी प्रेशियस स्टोन मधलं प्रेशियस स्टोन बघितलं. त्याच्यानंतर आपण रोज क्वार्ट्स बघितलं आणि त्यानंतर आपण जे पाहिलं ते म्हणजे टायगर आय नावाचं स्टोन बघितलं. पुढच्या वेळी आपण अशाच प्रकारची काही उपयुक्त रत्न या जेम्स इफेक्टमध्ये प्रेशियस स्टोन्स आपण बघूया. काही प्रेशियस स्टोन्स मध्ये आपण अजून रत्न धारण करण्याकडे गेलो नाही. आपण रत्न दान करण्याची पद्धती बघितली. आपण रत्न धारण करण्याच्या पद्धतीकडे पुढच्या वेळी जाऊया. पत्रिकेनुसार जर तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारच्या अ, अ, लग्नेश, पंचमेश, भाग्येश हे जर शक्य नसेल तर सेमी प्रेशियसचा वापर कसा करायचा त्याच्या उपयुक्तेनुसार ते आपण आता पाहतोय. तर मग याच्यामध्ये शंख पण आहेत, शिंपले आहेत, तुमचे कवड्या आहेत, जे आपण मोस्टली जे तुम्हाला सापडतं जमिनीमध्ये किंवा समुद्रामध्ये. त्याचा वापर मिनरल्स म्हणू आपण ज्याला, जे मिनरल्स सापडतात त्याचा वापर पूर्वीच्या लोकांनी आपली दुःख कमी करण्यासाठी यूज केलेला आहे. आणि त्यामुळं पशु आणि मानवामध्ये काय फरक आहे? तर पशु कसा आहे, तर त्याला त्याचं दुःख सहन करायचं एक लिमिट आहे त्याला लाईन. त्या लाईनवरच तो काम करतो पशु. म्हणजे खाणे, म्हणजे भय, निद्रा, आहार, मैथुन या 4 गोष्टीच पशुला फक्त येतात. भीती असते त्याला, की इतर काही श्वापदं मला खातील का? किंवा जसं हरणाला भीती असते त्याला वाघ खाईल का? तसं भय, निद्रा म्हणजे झोप, आहार म्हणजे भूक लागणे आणि पाणी पिणे आणि मैथुन म्हणजे प्रजननासाठी जे मैथुन केलं जातं ते. या संकल्पनांच्या वर मानव आहे आणि मानवाला देवाने वेगळी बुद्धी दिलेली आहे आणि ती बुद्धी तुम्ही तुमची दुःख कमी करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक विशिष्ट बुद्धी, एक विवेक बुद्धी तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे आणि त्याचा वापर करून मानवाने काय केलं, वस्त्र निर्माण केली. पाषाणयुगीन जो माणूस होता त्याच्याकडे वस्त्र सुद्धा नव्हतं, त्याच्याकडे हत्यारं नव्हती. पाषाणयुगीन माणसाचे जर तुम्ही अवशेष बघितले नेटवर बघा तुम्ही, तर त्यानं हत्यारं सुद्धा दगडाची तयार केलेली आहेत. नवाश्मयुगीन माणूस आहे, पाषाणयुगीन माणूस आहे, लोहयुगातला माणूस आहे, त्याची हत्यारं बघा. मग त्या काळामध्ये त्यानं त्याचे भोग कमी करण्यासाठी पहिल्यांदा कपडे तयार केले, मग हत्यारं तयार केली, मग काय तयार केलं, मग तो शेती करू लागला, मग तो घरं बांधू लागला. या संकल्पनेमध्ये रत्न येतं. तुमच्या जीवनातील दुःख, तुमच्या जीवनातील कष्ट यांचं निवारण होणं किंवा ते कमी होणं किंवा त्याची तीव्रता कमी होण्यासाठी रत्नांचा वापर केला जातो. आणि त्यामुळं मागच्या वेळी कोणीतरी प्रश्न विचारलेला, की आपण जे प्रारब्ध भोग याच्यामुळं काही फेरफार करू शकतो का? वगैरे. हां, पण चुकीची जर तुम्ही रत्न दिली, चुकीच्या पद्धतीनं जर काही रत्न तुम्ही सांगत असाल, तर मात्र त्याचा परिणाम हा तुम्हाला अशुभ जर झाला तर आणि त्याचं जर नुकसान झालं जातकाचं, तर त्याला तुम्ही जबाबदार निश्चित असू शकता. तर या इथं आपण थांबूया आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत आपण वेगळ्या माध्यमातून भेटायचं आहे. मनुष्यालय चंद्रिकामध्ये जो चतुःशाला, एकशाला, द्विशाला आणि त्रिशाला याच्यावर आपण माहिती घ्यायची आहे. आणि याच जेम्स पार्टचा तिसरा पार्ट आपण अजून एक करणार आहे. त्याच्यामध्ये अजून कोणत्या प्रकारे विविध माहिती घेता येईल ते बघूया. चॅट बॉक्समध्ये कुणी विचारलंय की याची पीडीएफ मिळेल का? तर याचा व्हिडिओच आपण नंतर अपलोड करतो बऱ्यापैकी. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर याची लिंक ओपन आहे, फ्री आहे, तर मग तो मेसेज कशाला पाठवायचा? की मी इंटरेस्टेड आहे वगैरे. तर एक कम्युनिकेशन आपल्यामध्ये व्हावं. जसं आता आज तुम्ही जर बघितलं, तर 65 लोकांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि प्रत्यक्षात जॉइन झाली 45 लोकं. तर बाकीची जी 20 लोकं आहेत, त्यांचं कम्युनिकेशन काय असतं? तर त्यांना या शर्यतीमध्ये तर जायचं असतं, की मला पण याच्यात जॉइन व्हायचंय, मला पण काहीतरी करायचंय. पण त्यांच्या काही अडचणींमुळे ते जॉइन होऊ शकत नाहीये. तर साधारण हे कम्युनिकेशन काय दाखवतं, की तुमच्या अडचणी काय आहेत? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर मी लिंक पाठवली, तुम्ही आला, तुम्ही बघितलं, नाही बघितलं, एकमेकांमध्ये संवादच नाही झाला आपल्या, तर काय करू शकतो आपण? तर
संवाद वाढवण्यासाठी, कम्युनिकेशन वाढवण्यासाठी आपण हा तुम्हाला आय एम इंटरेस्टेडचा मेसेज पाठवायला लागतो. तो फ्री आहे. तुम्हाला त्याच्यासाठी काही वेगळे पैसे द्यायचे नाही. तर तेवढा त्रास तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय. एक चॅट बॉक्समध्ये प्रश्न असा आहे, की जशी आपण रत्न शरीरावर व वास्तूमध्ये धारण करतो, निक्षेप करतो, पुढं काहीच विचारलेलं नाही. जशी आपण रत्न शरीरावर व वास्तूमध्ये धारण करतो, निक्षेप करतो, त्याचं पुढचं काही प्रश्न झालेला नाहीये. त्याचप्रमाणे आपण वाहनमध्ये करू शकतो का? वाहनमध्ये तुम्ही 100% करू शकता. मी मागं पण आपल्या रुद्राक्षाच्या कार्यशाळेमध्ये सांगितलेलं आहे, की पूर्वीची जे रथ होते, रथ म्हणजे वाहन. ही रथ हे किंवा रावणाचं पुष्पक विमान हे रत्न जडितच होतं. त्याच्यावर रत्न लावलेली होती. आणि त्यामुळं आता बाहेरच्या बाजूला रत्न लावली आणि तुम्ही पार्किंग गाडी कुठं केली तर ती रत्न काढून येतील लोक. त्यामुळे आतल्या बाजूनं रत्नांचा वापर आपण निश्चितप्रमाणे करू शकतो. ते तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा देतात. चांगला प्रश्न आहे तो. अजून एक प्रश्न असा आलाय, की सर डाउजिंग करून कसं सांगता येईल, की ज्योतिष येत नाही. ओके. तर डाउजिंग त्यासाठी आपण रत्नरुद्राक्षाची कार्यशाळा घेतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे चार्ट्स देतो आपण. चार्ट्स कसे तयार करायचे, प्रेशियस स्टोन्सचे, सेमी प्रेशियस स्टोन्सचे, किती कॅरेट घालायचं काय, याचे चार्ट्स तयार असतात. रेडीमेड चार्ट्स मिळतात. तर मला असं वाटतं आपण लॉकडाऊन उठलं की एक रत्नरुद्राक्षावर कार्यशाळा घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे चार्ट्स ऑलरेडी आपल्याकडे आहेत सगळे, ते तुम्हाला पाठवीन. काही नवीन ॲडिशन आपण त्याच्यामध्ये केली. ते चार्ट्स मी तुम्हाला दाखवीन आणि सोपं आहे ते एकदम. तुम्ही एक चांगल्या प्रकारच्या माइंडसेटमध्ये जेव्हा जाता, म्हणजे मेडिटेशन केल्यानंतर जर तुम्ही डाउजिंग करत असाल, मेडिटेशन केल्यानंतर लगेच डाउजिंग करत असाल तुम्ही थोडं, तर तुमची उत्तरं बरोबर येऊ शकतात. ग्रहांच्या अंशावरून रत्न कसे सजेस्ट करावे? ग्रहांच्या अंशावरून रत्न हे सजेस्ट करता येत नाही. ग्रहांचे अंश जे आहेत, दीप्तांश, हे ग्रहांची स्ट्रेंथ काढण्यासाठीचा एक पार्ट आहे. केवळ ज्याचे अंश जास्त तो तो ग्रह जास्त ताकदीचा असं नसतं. त्याला दीप्तांश म्हणतात. तर ग्रहांच्या अंशाचा रत्न शोधनासाठी काही उपयोग होत नाही. रत्न शोधन करण्यासाठी जसं लग्नेश, पंचमेश, भाग्येश हे ग्रह महत्वाचे आहेत. पण त्याचबरोबरीने ते जर अशुभ स्थानात असतील, मार्केश किंवा बाधकेश युक्त असतील किंवा शनी राहू बरोबर असतील, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळं तुमच्या कुंडलीमधील कोणत्या ग्रहाची ताकद जास्त आहे, हे काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या काही पद्धतीचा वापर करावा लागतो. ज्याच्यामध्ये ग्रहबल आहे, ग्रहांचे षडबल आहे, षोडश वर्ग कुंडली आहे. अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच प्रकारे कोणत्या ग्रहाची ताकद जास्त आहे ते काढू शकतात. मग अंशावरून नुसतं काढता येत नाही. आजची रत्न धारण करायची असतील, तर पत्रिका बघायला लागते का? कोणालाही आपण सांगू शकतो का? हा जो प्रश्न विचारलाय हा सेमी प्रेशियस स्टोनचा विचारलाय, की आज जी आपण रत्न बघितली लॅपिज किंवा रोज क्वार्ट्ज किंवा तुम्ही जे बघितलं आता टायगर आहे. तर यासाठी पत्रिका बघायची गरज नाही. त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म मी तुम्हाला जे सांगितले, तशा प्रकारची रिक्वायरमेंट तुम्हाला लाईफमध्ये जर हवी असेल, जसं आम्ही वेगवेगळे स्टोन्स मेलागाईट आहे किंवा ॲमेथिस्ट आहे, याचा पर्टिक्युलर वापर आम्ही सांगतो. आता मेलागाईट हा स्टोन हा पर्टिक्युलर अमुक रोगावरच वापरायचा आहे. ॲमेथिस्ट हा सेमी प्रेशियस स्टोन आहे, तो पर्टिक्युलर एखाद्या आजारासाठीच वापरायचा आहे. तसं ओंकारचा प्रश्न आहे, की ही जी रत्न आहेत ही धारण करायची असतील तर पत्रिका बघायची लागते का? तर पत्रिका बघायची गरज आहे, पण साधारण कशी गरज आहे? तर जसं तुम्हाला खूप मोठा लॅपिस घालायचा आहे हातामध्ये आणि तुमचं शनी पत्रिकेमध्ये सुस्थितीत आहे का दुःस्थितीत आहे हे मात्र तुम्हाला चेक करून घ्यावे लागेल. हां, पण तुम्हाला लॅपिस तुमच्या टेबलावर ठेवायचं आहे, ऑफिसमध्ये ठेवायचं आहे किंवा घरात बेडरूममध्ये ठेवायचं आहे, त्याला पत्रिका बघायची गरज नाही. मला वाटतंय बऱ्यापैकी आपण जे प्रश्न होते ते बघितलेत. आपली जी आत्ताची वेळ आहे ती वेळ ऑड होती असं बरेच जण म्हणत होते. म्हणजे त्यांना त्यांची ड्युटी असेल. पण एवढी ऑड वेळ 9 ते 10 ठेवून सुद्धा ती लोकं जॉइन होत नाहीयेत. म्हणजे आपण खरं तर आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये जॉइन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ही वेळ जी आहे ही थोडीशी उशिराची वेळ आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न उत्तर घ्यायला प्रॉब्लेम येतो.
कारण 10 नंतर जर आपण प्रश्न उत्तर घेत बसलो तर मग थोडंसं आपण लेट होतो या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे आपण चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारायला सांगितलेले. उपरत्नांची व्हॅलिडिटी असते का? प्रत्येकाची व्हॅलिडिटी असते. जसं आपण वास्तूमध्ये बघतो की आपल्याला आयुष्य काढता येतं वास्तूचं किती आहे. ज्योतिषामध्ये आपण व्यक्तीचं आयुष्य काढता येतं. तसं रत्नांना पण दैवी गुण दिलेले आहेत. तर मी एक थोडक्यात तुम्हाला कव्हर करतो की जसं रोज क्वार्ट्स आहे, तर रोज क्वार्ट्सची ताकद कमी होती की तुम्हाला परत पौर्णिमेच्या आसपास ते स्टोन परत चार्ज करावे लागतात, सिद्ध करावे लागतात, किंवा पिंपळाच्या पिंपळ किंवा शमी वृक्षावर तुम्ही जर लॅपिज रात्रभर ठेवला, शनिवारी च्या पहाटे म्हणजे शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत शमी वृक्षावर किंवा पिंपळ वृक्षावर जर लॅपिज परत तुम्ही हँग केली माळ तुमची किंवा ब्रेसलेट तिथं किंवा स्टोन ठेवला, तर रात्रभरात तो चार्ज होईल. तर त्यांचं चार्जिंग डाऊन होतं. स्टोनचं सुद्धा, सेमी प्रेशियस स्टोनचं सुद्धा चार्जिंग डाऊन होतं. ते चार्ज करावं लागतं. रोज क्वार्ट्स पौर्णिमेला चार्ज करा, लॅपिस शनिवारी चार्ज करा आणि टायगर आय गुरुवारी चार्ज करा. आणि त्याच्यानंतर त्याची उपयुक्तता तुम्हाला असं वाटलं की नाही मी हे घालतोय पण आता मला त्याचे पूर्वीसारखे परिणाम जाणवत नाहीयेत, तर मग ते काढून तुम्ही विसर्जन करा किंवा अर्पण करा शिवमंदिरामध्ये आणि दुसरं धारण करा, कारण त्याची किंमत फारशी नसते. पण निश्चित प्रत्येक रत्नाला एक लाईफ आहे. त्या लाईफच्या पेक्षा जास्त आपण वापरू शकत नाही. मॅक्सिमम 4 वर्षापर्यंत कोणतंही रत्न तुम्हाला फायदेशीर राहू शकतं. हिरा जो आहे म्हणजे डायमंड, त्याची जी दैवी शक्ती आहे ती जास्त आहे. मग पुष्कराजची आहे. मग जे आपले अपारदर्शक रत्न आहेत म्हणजे पोवळा आणि मोती, याची तर दैवी शक्ती खूप कमी आहे. जी कॉरंडम फॅमिली आहे, कॉरंडममध्ये रुबी, येलो सफायर आणि ब्लू सफायर येतात. त्याची 3 नंबरला येते, 1 नंबरला डायमंडची येते, 2 नंबरला सफायर फॅमिलीची येते, 3 नंबरला तुम्हाला जो एमरल्ड आहे पाचू, त्याची दैवी शक्ती जास्त आहे. आणि सगळ्यात लास्ट मी तुम्हाला सांगितलं तसं सगळ्यात लास्ट दैवी शक्ती आहे ती म्हणजे कमी पोवळं आणि मोती. त्यामुळे पोवळं मोती तुम्ही 2-1 वर्षाच्या वर वापरू शकत नाही. त्याचे रिझल्ट तुम्हाला चेक करून घ्यावे लागतात, कारण त्याची दैवी गुण देण्याची क्षमता संपून जाते. त्यामुळं प्रत्येक रत्नाला व्हॅलिडिटी असते, ते लक्षात ठेवा. धन्यवाद. आपण शांती प्रार्थना करू. तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये ठेवून द्या किंवा व्हॉट्सअपवर विचारा. पुढच्या वेळेस आपण ते अजून कव्हर करायचा प्रयत्न करूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कोंडा बोला. थँक्यू सर. ओके.